हा बोल की शीतल. अरे माझं एक काम आहे. काय सांग की मी लगेच करतो. आजा कुठे ते सांग की. का? एकदम अर्जंट मध्ये त्याला एक निरोप द्यायचाय. तो आता नाही गावायचा. का? मामा संग गेलाय कुठं तर. कुठं गेलाय? मगाशी भेटला मला. मी खुदून खुदून विचारलं तर मलाच कावला. बर ठीक आहे. काय सांगायचंय का त्याला? नाही नाही तू नका बोलूस, मी भेटते त्याला. हॅलो हॅलो. एवढ्या रात्रीचा आजा मामा बरोबर कुठं गेला असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय असेल? म्हातारी बसली ते बसली, नेमकी दार धरूनच बसली. आता जेडीचा डबा कसा न्यायचा? पोरगी तिकडे बुक बुक करत असेल. काय करावं बरं? जीजी दारात का बसलाय? अगं काय करू, वाटेवरनं डोळाच निघाना बघ. पुष्पे, आपली जेडी कुठे गेली असेल ग? असेल हेतच कुठं तरी. हे ना अजिंक्य गेलेत ना आणायला, येईल त्यांच्या बरोबर. तुम्ही 2 घास खाऊन घेता का? अगं पोरगी अजून आली नाही, माझ्या घशाखाली घास उतरल का? सांग बघू बरं. आता तुझ्या जीवाची किती घालमेल चालली आहे बघ की. सारखं आत बाहेर येरझारे घालतेस. अहो मला तर काही सुचना झालंय. देव करो आणि गावातच सापडो. माझं मन सांगते बघ, ती कुठतरी हितच रुसून बसली असेल. आपण मागच्या आवाडात बघूया का ग? नाही नाही, म्हणजे हे जाऊन आले असतीलच ना. गेला असेल का? नाहीतर बघ, काकाला कळसा आणि गावाला वळसा असं व्हायचं. गेले असतील. माझं चुकलं, माझ्यामुळे जेडीवर ही येळ आली. मी लाच चुकले, पण तुम्ही होकार दिला असता तर झालं असतं का असं? तुम्ही मनावर घेतलं असतं तर अजिंक्य लग्नाला तयार झाला असतं. तुम्ही एक शब्द टाकला असतं ना तरी जमलं असतं बघा. अगं तसं नाही पुष्पे, ती दोघं लहानपणापासून बनी भावंडासारखी वागलेत आणि त्यांचंच लग्न लावून द्यायचं म्हणजे. अहो एक वेळ ती चाललं असतं, पण आता हे केवढ्याला पडणार? काही तर काम काढल्या बिगर म्हातारी उंबरा सोडणार नाही. जीजी काय ग? तुम्ही आत बसा. तुम्ही जर असं दारात रडत बसला तर येणारे जाणारे विचारतील काय झालं म्हणून. उगाच चर्चेला उत यायचा. हो, तुझं बरोबर आहे. तुम्ही बसा. मी तुम्ही म्हणताय तसं मागच्या आवडात जेडी तर नाही ना, ती बघते. असं म्हणतेस वे? बर. रामा,
ही काय वेळ झाली काय यायची? अगं खा आता गपचूप. काय खा? आधी तर 9चं जेवण 11ला आणलेस आणि जरा उशीर आणायचं नाहीस वे, म्हणजे सकाळचा नाश्ताच झाला असता. खा माझी आई. एकतर गुपचूप त्या म्हातारीचा डोळा चुकून आली. म्हातारी दारातच बसली होती. कशी आली ना ती माझी मलाच माहिती. वय ग मम्मी, गावातले बोबाटा झाला नाही ना? नाही, अजिंक्य कुठे आहेत ग? अजिंक्य आणि तुझं पप्पा दोघं बी तुला शोधत बसतात गावभर. मी घर सोडून गेले म्हणल्यावर अजिंक्यना काय वाटलं? अगं पक्क घाबरल्यात. म्हणलं जेडीला शोधल्याशिवाय परीक्षेलाच बसणार नाही. काय म्हणलं होतं मी? नाक दाबलं की तोंड आपोआप उघडणारच. आणि चिठ्ठी वाचून काय म्हणले अजिंक्य? अगं चिठ्ठी वाचून म्हातारीन ती दोघं बी गार पडलेत. तू चिठ्ठी ठेवून गेलीस ती सांगायचं नाहीस वय मला. नशीब सापडली त्यांना. अगं त्यांना सापडावी म्हणून तर महाराजांच्या मूर्तीजवळ ठेवली ना. अजिंक्यांना पण जरा कळू दे की त्यांच्यामुळेच होतंय सगळं. अगं तुझी चिठ्ठी वाचून मला बी थोड्या वेळ वाटलं खरंच पळून गेलीस का काय. चिठ्ठीत त्यांचं नाव लिहिलंस ना ती बरंच केलंस. अगं म्हणून तर नाव लिहिलं ना. चल बाई जीवन घेऊ. मम्मी तू जेवली नाहीस वे? अगं घरात कोणच जेवलं नाही. त्याच्यासमोर मी कशी जेवणार, म्हणून मी माझा बी डबा इकडेच घेऊन आले. बरं केलंस बघ. जिजीनं लय गोंधळ घातला असेल ना घरात? अगं म्हातारीनेच ती रडतीये. दोन्ही डोळ्यातनं घळाघळा पाणी आणि सारखं माझी जेडी माझी जेडी असं चालू आहे बघ. अगं पण मम्मी मला तर पप्पांचं लय टेन्शन आलंय बघ. तू नको घेऊ त्यांचं टेन्शन, मी बघते काय ते. आणि अजून एक दिवस तुला इथं राहावं लागेल बरं का. ए मम्मी नाही बाई, आधी तिथं कसला तरी कुबट वास येतोय. मला तर उलटी आल्यासारखं होतंय बघ. अगं फक्त उद्याचाच दिवस बाई जेडी. उद्याचा दिवस संपला ना की बघ आपलं चांगलं दिवस सुरू झालं म्हणून समज. ज्या आर्मी पायी त्यांनी अख्ख्या गावासमोर शोभा केली ना त्या आर्मीत त्यांना भरतीच होऊ देत नाही बघ. तू थोडी कळ काढ. आता बघूच अजिंक्य आर्मीची परीक्षा कशी देतात. जम्या ए जम्या सोने दे ना यास्मीन. रे उठकी. जम्या ते काय चाललंय? कुछ नाही. कोण आहे?